एक महत्त्वाची बातमी, मंत्री उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत। राज ठाकरेंच्या भेटीसाठी उदय सामंत सध्या शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। आपण हा फोटो पाहू शकतो। उदय सामंत आणि राज ठाकरेंची भेट झालेली आहे। निवासस्थानी राज ठाकरेंच्या उदय सामंतांनी त्यांची भेट घेतली। त्यामुळे त्यांच्यामध्ये नेमकी कोणती चर्चा झाली, कोणत्या कारणामुळे उदय सामंतांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज ठाकरे ॲक्शन मोडवर आहेत। त्यामुळे महायुतीमध्ये ते सामील होण्याच्या चर्चांना सुद्धा उधाण आलेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता उदय सामंत यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे राज ठाकरेंची भेट घेतली आहे ते पाहणं अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे। सध्या या भेटीचा आपण हा फोटो पाहू शकतोय। राज ठाकरेंनी उदय सामंतांचं स्वागत केलेलं आहे। उदय सामंत यांनी अगदी सकाळीच राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। त्यामुळे आता नेमक्या कोणत्या विषयावर त्यांनी चर्चा केली। खरं तर काल राज ठाकरेंनी मुंबई आयुक्तांची भेट घेतली होती। मुंबईच्या विकास कामांसंदर्भात त्यांनी आयुक्तांची भेट घेतली होती। या पार्श्वभूमीवर आता उदय सामंतांनी त्यांच्याशी चर्चा केली का तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर मुंबईमध्ये विकास कामांसंदर्भात राज ठाकरेंनी आयुक्तांना काही उपाय सुचवले होते। त्या संदर्भात सुद्धा उदय सामंत यांनी ही भेट घेतली का ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सध्या उदय सामंत राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेलेले आहेत। त्यामुळे या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा सुरू झाली आहे ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय राज ठाकरेंच्या भेटीसाठी भाजपचे आणि एकूणच महायुतीतले काही नेते गेलेले आहेत आणि सध्या या भेटीची चर्चा सुरू आहे। आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, काय सांगाल, या भेटीचं नेमकं कारण काय असू शकतं, काय अधिकची माहिती आहे? बघा, राज्याचे उद्योग मंत्री आणि शिंदे शिवसेनेचे नेते उदय सामंत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आलेले आहेत आणि ही भेट सदिच्छा आणि राजकीय भेट असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। या भेटीवेळेस मनसेचे नेते संदीप देशपांडे, अभिजित पानसे आणि अमेय खोपकर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्यामध्ये सध्या सदिच्छा भेटीच्या निमित्तानं राजकीय चर्चाही होत असल्याचं कळतं आहे। पण या भेटीचा उद्देश काय आहे तर विधानसभा आणि लोकसभेमध्ये भाजप मनसेबरोबर युती करण्यास तयार होती, पण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे मनसेचा महायुतीत सहभाग होऊ शकला नाही असं राज ठाकरे यांचं मत होतं आणि पक्षाच्या बैठकीतही त्यांनी हे मत व्यक्त केलं होतं। त्यामुळे साहजिकच मनसे आणि शिंदे शिवसेनेमध्ये जी कटुता निर्माण झाली आहे ती दूर करण्याचा या भेटीच्या माध्यमातून प्रयत्न आहे। त्यामुळे उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांचे दूत म्हणून राज ठाकरे यांना भेटायला आलेले आहेत। लवकरच मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुका आहेत। या निवडणुकीत मनसे भाजप युती व्हावी यासाठीही प्रयत्न सुरू आहेत। अशी परिस्थिती असताना शिंदे शिवसेना आणि मनसेमध्ये कुठे कटुता राहू नये किंवा संवादाचा अभाव राहू नये, मनसेशी शिंदे शिवसेना ही युती करण्यासाठी प्रयत्नशील आहेत। त्यामुळे उदय सामंत यांच्या माध्यमातून आता हे प्रयत्न सुरू झाले आहेत। विधानसभा निवडणुकीत जर आपण राजकीय समीकरणं बघितली असतील तर मनसेच्या उमेदवारामुळे जवळपास 8 ठिकाणी शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांना मत व्हावं होतं। त्यामुळे अशी परिस्थिती मुंबई महापालिका निवडणुकीतही उद्भवू नये यासाठी अगोदरच खबरदारीची उपाययोजना म्हणून राज ठाकरेंच्या मनसेशी जुळवून घेण्याचा हा प्रयत्न आहे। त्यामुळे भाजप एका बाजूला भाजप हे मनसेशी युती करण्यासाठी काही संकेत देते किंवा त्यांचे नेते अनेकदा शिवतीर्थवर येऊन राज ठाकरे यांच्याशी चर्चा करतात। त्याच पद्धतीनं आता शिंदे शिवसेनेनं हे डायलॉग सुरू केलेला आहे आणि उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांचे दूत म्हणून आणि सदिच्छा भेटीसाठी राजकीय चर्चेच्या निमित्तानं शिवतीर्थावर आले आहेत। अगदी नक्कीच, धन्यवाद दिनेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय उदय सामंत यांनी राज ठाकरेंची ही भेट घेतली आहे, त्यामुळे आता चर्चा सुरू झालेली आहे। एकूणच एकनाथ शिंदे यांचे दूत म्हणून उदय सामंतांनी ही भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे।